या बातमीचे प्रायोजक आहेत हॉटेल शाही दरबार, विजापूर रोड, सोलापूर। प्रभू श्रीराम यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते आणि माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झाल्या आहेत। आव्हाड यांच्या निषेधार्थ सांगलीतही श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने आंदोलन करण्यात आले आहे। शहरातील शिवतीर्थ समोर जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून त्यांच्या प्रतिमेस जोडे मारो आंदोलन करत प्रतिकात्मक पुतळ्यांचे दहन करण्यात आले। या आंदोलनावेळी पोलीस आणि आंदोलनधारकांमध्ये झटापट झाली। जोरदार घोषणाबाजी करून आंदोलनधारकांनी परिसर दणाणून सोडला होता। तर जितेंद्र आव्हाड हे नेहमीच हिंदू समाजाच्या विरोधात आक्षेपार्ह वक्तव्य करून आमच्या भावना दुखावत आले आहेत। त्यांनी श्रीराम यांच्याबाबत केलेलं वक्तव्य अतिशय निंदनीय आहे। त्यामुळे जितेंद्र आव्हाड जिथे जातील तिथे शिवप्रतिष्ठानचे कार्यकर्ते त्यांना विरोध करतील असा इशारा यावेळी देण्यात आलाय। तर या आंदोलनात श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे वारकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते। प्रभु रामचंद्र की जय भवानी। छत्रपती शिवाजी महाराज, आई तुळजाभवानी, परम पवित्र भगवध्वज गुरुवर्य संभाजी भिडे गुरुजी यांना वंदन करतो। आज सांगलीमध्ये जितेंद्र आव्हाडचा पुतळा जाळून आम्ही निषेध व्यक्त केलेला आहे। हा जितेंद्र आव्हाड राष्ट्रवादी शरद पवार गटाचा आमदार आहे। हा आमदार झाल्यापासून हिंदुत्ववादी देवदेवांच्यावर टीका करणे, हिंदुत्वामध्ये तेढ निर्माण करणे हाच उद्योग त्याचा वर्षानुवर्ष चाललेला आहे। आज भारतामध्ये रामलल्लाची मूर्ती 22 तारखेला प्रतिष्ठापना होणार आहे। सगळं भारताचं वातावरण अतिशय आनंदमय आहे आणि या आनंदमय वातावरणामध्ये कुठं जर विरजन लागावं, कुठं जर गारबट लागावी म्हणून हा काहीतरी वक्तव्य करत आहे। परवा त्यानं प्रभू रामचंद्र ते मांसाहार करतात असं वक्तव्य केलं। या वक्तव्यानं संपूर्ण देशातल्या हिंदू बांधवांच्या, राम भक्तांच्या भावना बिघडलेल्या आहेत। त्यानं रामायण जर तो वाचतच नाही, मुळात तो नास्तिक आहे आणि अशा प्रकारे वक्तव्य केल्यामुळं आम्ही आमच्या श्री हिंदुस्थानच्या ज्या संघटना आहेत त्या संघटना महाराष्ट्रावर त्याला विरोध करतील, त्याला फिरणं सुद्धा मुश्किल बसेल म्हणून आम्ही आज त्याचा पुतळा जाळून त्याला चप्पल मारहाण करून भिडे गुरूंचा आशीर्वाद घेऊन आम्ही हा उद्योग केलेला आहे। आणि त्यामुळे माझं आव्हान आहे की तुझ्याकडे रामायणमध्ये एखादे जर प्यारोप असेल, प्रभू रामचंद्रांनी मांसाहार केला तर ते तुम्हाला अंध दाखवावं। ज्या वनवासात ते राहिले ते केवळ गंधमुळे खाऊनच राहिलेले आहेत, त्याचा इतिहास आहे, त्याचा सबळ पुरावा आहे आणि तुझ्याकडे पुरावा नसल्यामुळे तू बोलू नको, नाही तुला फिरणं आवरून ठेवील। पार्टीसाठी एका चांगल्या हॉटेलच्या शोधात आहात? फॅमिली सोबत जेवण करायचे आहे, मित्रांचा वाढदिवस साजरा करायचा आहे, तर मग चिंता कशाला। सोलापुरात आता नव्याने आपल्या सेवेत सुरू झाले आहे हॉटेल शाही दरबार। शहरापासून जवळच स्वच्छ, सुंदर आणि शांत वातावरणात मित्र, नातेवाईक व परिवारासोबत घ्या आता जेवणाचा भरपूर आस्वाद, तोही फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। अरेबियन फूड्ससह दिल्ली, मुंबई, हैदराबाद येथील जेवणाची चवही आता मिळणार हॉटेल शाही दरबार मध्येच। व्हेज व नॉन व्हेज सह विविध प्रकारचे लज्जतदार डिशेस आता फक्त हॉटेल शाही दरबार मध्येच। उत्तम क्वालिटी, लज्जतदार, स्वादिष्ट व आपल्या बजेटमध्ये जेवणाची उत्तम सोय फक्त हॉटेल शाही दरबार मध्ये ग्राहकांच्या सेवेत सुरू झाले आहे। आमचा पत्ता SRPF कॅम्प, पेट्रोल पंप शेजारी, सोलापूर।